प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये. बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. ठीक आहे, तर आपण वाचूया उत्पत्ती याचा 4 अध्याय 5 वचन. वचन म्हणतं, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बघा परमेश्वर प्रभू येशू मसीहा आपल्यासोबत देवाच्या लोकांनो अतिशय सुंदर वचनातून दरवेळेस बोलत असतो आणि आजही तो आपल्यासोबत बोलायला आलाय देवाच्या लोकांनो. कारण ज्यावेळेस तो बोलतो देवाच्या लोकांनो, लोकांचं जीवन बदलून जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं जे बोलणं असतं देवाच्या लोकांनो, ती सत्यात उतरणारी गोष्ट असते. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं देवाच्या लोकांनो, का देव कधीच खोटं बोलत नाही. का बरं? कारण त्याला खोटं बोलताच येत नाही देवाच्या लोकांनो. कारण देव जर बोलला, एखादा मुलगा देवापुढे उभा केला आणि देव जर बोलला की हा मुलगी आहे, तर त्या क्षणी देवाच्या लोकांनो तो मुलगा बदलून मुलगी होऊ शकतो. त्याचे डॉक्युमेंट बदलू शकता, सगळ्या गोष्टी त्याच्या बदलून जाऊ शकतात देवाच्या लोकांना. का बरं? कारण ही देवाच्या बोलण्याची ताकद आहे. का देव जी गोष्ट बोलतो ती घडूनच येते देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपण देवाच्या लोकांना जे वचन ऐकणार आहोत ना, ज्या गोष्टी आपण ऐकणार आहोत, जे आपल्यासोबत प्रभू बोलणार आहे देवाच्या लोकांनो, त्या गोष्टी सत्य आहे देवाच्या लोकांनो आणि त्या घडणाऱ्या आहेत, त्या जीवन बदलणाऱ्या गोष्टी आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा या वचनात काय म्हणत आहे, पण काईन व त्याच्या अर्पण. काय झालेलं आहे देवाच्या लोकांनी या ठिकाणी, ज्यावेळेस परमेश्वर देवाने मनुष्य निर्माण केला, त्याच्यानंतर देवाच्या लोकांनो आदामाकडून हवेकडून पाप घडलं आणि मग काईन आणि हबेल नावाचे 2 मुले जन्माला आले देवाच्या लोकांनो. आणि दोघं जण काय घेऊन गेले परमेश्वराकडे, अर्पण घेऊन गेले देवाच्या लोकांना. आणि देवाच्या लोकांना हे ज्यावेळेस काईन आणि हबेल परमेश्वराकडे अर्पण घेऊन गेले, देवाला हबेलाचं अर्पण आवडलं देवाच्या लोकांनो, पण काईनाचं अर्पण आवडलं नाही. काय झालंय, देवाला हबेलाचं अर्पण आवडलं पण काईनाचं अर्पण आवडलं नाही देवाच्या लोकांनो. आणि मग त्याचं गोष्ट काय घडली गेली, का ज्या वेळेस परमेश्वराला हबेलाचं अर्पण आवडलं आणि काईनाचं अर्पण आवडलं नाही, त्यावेळेस बायबल या ठिकाणी म्हणत आहे, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. काय झाला, काईनाला राग आला देवाच्या लोकांना. देवाने मनुष्याला देवाच्या लोकांना त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, पण ज्यावेळेस पाप आलं देवाच्या लोकांनो आणि पापामुळे काय झालं, जे रागाचा जो प्रभाव होता तो कसा झाला गेला देवाच्या लोकांनो, वाढला गेला. राग देवाच्या लोकांनो पूर्णपणे मनुष्याला टेक ओव्हर करायला लागला. जर बघितलं, देवाला पण राग येतो देवाच्या लोकांनो, देवाला पण क्रोध येतो, पण देवाचा क्रोध, देवाचा राग हा पूर्णपणे देव स्वतः कंट्रोल करू शकतो, थांबवू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे जर आपण आता बघितलं का दुनियेत इतक्या सगळ्या विचित्र गोष्टी चालू आहेत, पापाच्या गोष्टी घडताय, पण देवाने जो महाक्रोधाचा काळ ठेवलेला आहे तो देवाच्या लोकांना रॅप्चर नंतर ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामुळे आपण आज बघतो का लोक पाप करतायत, चुकीच्या गोष्टी करताय, पण तरी त्यांचा नाश होत नाही. का बरं? कारण बायबल म्हणतं देव धीराने सहन करतोय. हालेलुया. देवाने त्याचा क्रोध, त्याच्या रागाची एक वेळ नेमून दिलेली आहे देवाच्या लोकांनो, का त्यावेळेस त्याचा क्रोध देवाच्या लोकांनो काय होणार आहे, समोर येणार आहे. पण या ठिकाणी काय घडलेलं आहे, पापाचा प्रभाव झाल्यामुळे रागाला देवाच्या लोकांनो मनुष्यावर काय मिळालेली आहे, सत्ता मिळाली आहे. थोडक्यात राग मनुष्याला काय करायला लागला, कंट्रोल करायला लागला देवाच्या लोकांना. आणि या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, काईन संतापला. काय केलं, काईन संतापला, संतापून गेला, त्याला राग आला देवाच्या लोकांनो. आणि त्या रागाच्या भरात त्याने काय केलं, काईनाने त्याचा भाऊ जो होता हबेल, त्या हबेलाचा याने वध करून टाकला देवाच्या लोकांनो. काय केलं काईनाने, त्याचा भाऊ हबेल याचा वध करून टाकला. बघा देवाच्या लोकांनो काय झालेलं आहे, अर्पण कोणी केलेलं, काईनाने देवाला केलेलं, नाकारलं कोणी, देवाला ते अर्पण नापसंत झालं, देवाने त्या अर्पणाचा आदर केला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण तरी पण काईनाने राग कोणावरती काढला, त्याचा भाऊ हबेलावरती काढला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मनुष्य रागात काय करतो हे त्याला कळत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून काईनाकडून काय झाला, मनुष्य वध झाला देवाच्या लोकांना, पहिला खून झाला देवाच्या लोकांनो. कारण बायबल काय म्हणतं, काईन त्या दृष्टाचा होता. काईनाने काय केलं देवाच्या लोकांनो, त्याचा भाऊ हबेलाचा खून केला. पण नेमकं करणारं कोण होतं, तर सैतान. कारण बायबल म्हणतं सैतान पहिल्यापासून मनुष्य घातक आहे. इंग्लिशमध्ये काय लिहिलंय, सैतान मर्डरर आहे, सैतान खून करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानने पूर्णपणे त्या रागात काईनाचा ताबा घेतला आणि हबेलाचा खून केला देवाच्या लोकांनो. इथपर्यंत गोष्टी गेल्या देवाच्या
देवाच्या लोकांनो रागामध्ये. आणि आज आपण देवाचे जीवन जगत असताना देवाच्या लोकांनो आपल्याला हीच गोष्ट ताब्यामध्ये ठेवायची आहे देवाच्या लोकांनो, राग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण नकळत कळत या गोष्टी आपल्याकडून घडून जातात देवाच्या लोकांनो, आणि ज्यावेळेस त्या घडत्या त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही आपण काय केलंय. कायनाने हबेलाचा खून करायच्या आधी देव सांगत होता कायनाला, तू तुझ्या रागाला काय कर, दाबामध्ये ठेव. हालेलुया, त्याला तू कंट्रोल कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण कायनाने ते केले नाही देवाच्या लोकांनो, घडायचं नाही. ते घडून बसलं. कायनाकडून काय झाला, खून झाला देवाच्या लोकांना. त्याच्यामुळे एक राग ही मोठी गोष्ट आहे का ती आपल्याला सांभाळायची आहे देवाचं जीवन जगत असताना. हालेलुया, हे छोटे छोटे जे पाप आहे ते आपल्या नजरेस येत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, कारण हे कळत नकळत घडून जाणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्याच्या जागरूकतेमध्ये आपल्याला यायचं आहे. बघा, प्रभू येशू पण याच्याविषयी बोललाय. बघा काय लिहिलंय, मत्ते याचा 5:22 काय लिहिलेलं आहे बघा. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाचच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा प्रभू येशू तर कसं सांगतो या ठिकाणी, का जो कोणी आपल्या भावावर उगाचच रागवेल, बिना कामांदामाचं जर त्याला बोलेल, अरे वेडगळा त्याला म्हणेल, रिकाम टेकडं जर त्याला बोलेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेत पात्र होईल. आणखीन पुढे लिहिलंय, जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. हालेलुया, काय अरे मूर्ख म्हणजे तुम्ही जर बोलले तरी पण काय होणार, नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र ठरले जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही म्हणता जर एखादा चुकतोय, सतत चुकतोय, तर मग त्याला आम्ही सांगायचं नाही का, त्याला आम्ही समजून सांगायचं नाही का. हालेलुया, जर एखादा व्यक्ती देवाच्या लोकांनो तिथं चुकत असन तर देवाने तिथं तुम्हाला त्याला रागवायला सांगितलेलं आहे देवाच्या लोकांनो. कारण बायबल काय म्हणतं, इफिसकाराचं पत्र 4:26 बघा काय लिहिलंय, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. काय म्हणतं वचन, तुम्ही रागवा तुम्ही परंतु पाप करू नका. हालेलुया, कारण देवाच्या लोकांना ज्यावेळेस एखादा समोरचा चुकतोय, सतत ती चूक करतोय, हालेलुया, त्यावेळेस तुम्ही त्याला रागवणं, देव म्हणतो साहजिक आहे तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय करू नका, पाप करू नका. कारण राग आल्यावर काय येतं, शिवीगाळ येतं, लोक याला त्याला मारायला लागतात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामुळे काय होतं, देवाचं नीतिमत्वाचं जे जीवन आहे ते आपल्यातून कमी कमी व्हायला लागतं देवाच्या लोकांना. ते आपल्यातून कमी कमी दिसायला लागतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपलं जीवन असं पाहिजे की आपल्यातून देवाचा स्वभाव प्रभू येशू ख्रिस्त दिसला गेला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं या ठिकाणी, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. एका ठिकाणी काय लिहिलंय देवाने, का सूर्यास्ताच्या पहिले काय कर, राग क्षमा कर. का बरं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण सूर्य मावळल्यावर काय चालू होते, रात्र होते देवाच्या लोकांना, आणि रात्री अंधाराची सैतानाची कार्य असतात देवाच्या लोकांना. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं, तू तुझा राग सोडून दे, कारण आपण रात्रीचे व अंधाराचे नाही तर आपण दिवसाचे, आपण प्रकाशाची प्रजा आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आपण जर तो राग तसाच धरून ठेवला देवाच्या लोकांनो, तर पुढे लिहिलंय काय, आणि सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया, जर 26 वचन जर बघितलं तर तुम्ही तिथं पूर्ण शेवटी जे आहे तिथं पूर्ण विराम नाही आहे देवाच्या लोकांना, तर तिथं काय देवाच्या लोकांना सेमी कॉलन आहे, म्हणजे खालचं आणि हे वचन जॉईन आहे, आणि म्हणून पुढचं वचन काय लिहिलंय, आणि सैतानाला वाव देऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रात्री नंतर जर तुम्ही तुमचा क्रोध मनात धरून ठेवला तर बायबल काय म्हणतं, सैतानाला वाव भेटला जातो. सैतानाला वाव द्यायचा नाही. कायनाने काय केलं, सैतानाला वाव दिला, आणि त्याच्या भावाचं काय झालं देवाच्या लोकांना, त्याच्याकडून खून झाला देवाच्या लोकांना. आपल्याला तो राग दाबात ठेवायचा आहे देवाच्या लोकांना. आणि कशा पद्धतीने दाबात ठेवायचा आहे देवाच्या लोकांना, कारण बायबल म्हणतं यासाठी का शांतीने मोठमोठी पाप कर्मे टळली जातात. हालेलुया, रागामुळे पापाला जागा मिळते, सैतानाला जागा मिळते, पण ज्यावेळेस आपण ती शांती स्वीकारतो देवाची, त्यावेळेस देवाच्या लोकांनी पाप पूर्णपणे दाबले जातात देवाच्या लोकांना. या पापाला आपल्यावर सत्ता राहत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस आपण रागवतो त्यावेळेस काय होतं, देवाचं नीतिमत्वाचं जे जीवन आहे ना, त्या जीवनाला काय होतं, देवाच्या लोकांना हालेलुया तडा जायला लागतो. आता समजा तुम्ही देवामध्ये जीवन जगत आहात, देवामध्ये आले, तुम्ही देवामध्ये आल्यावर नंतर तुम्ही पाप करणं सोडले, चुका सोडले, तुम्ही व्यभिचार सोडून दिला, तुम्ही व्यसन सोडून दिले, तुम्ही दारू पिणं सोडून दिलं, तुम्ही शिवीगाळ बंद केली, या सगळ्या गोष्टी काय झाल्या देवाच्या लोकांनो, सोडून दिल्या तुम्ही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जीवनात जगत असताना काय होतं, ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस बघा काय म्हणतं याकोब 1:20 वचन, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. काय म्हणतं वचन, माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. कारण ज्यावेळेस राग येतो देवाच्या लोकांना, बघा काय घडते, 21 वचन म्हणतं,
म्हणून सर्व मलिनता व उत्संबळून आलेला दृष्ट भाव सोडून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? ज्या वेळेस माणसाला राग येतो, देवाचे नीतिमत्वाचे कार्य घडत नाही, म्हणजे जे तुम्ही देवाच्या स्वभावाचं जीवन जगत असता आणि अचानक ज्यावेळेस राग येऊन जातो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस बायबल काय म्हणतं? रिबारा सेकेबेरी कलरबा, काय उचंबळून येतो? दुष्ट भाव उंचबळून येतो देवाच्या लोकांना. हालेलुया. आपल्यामध्ये कोण राहतो? पवित्र आत्मा राहतो देवाच्या लोकांनो. देवाला दुष्ट स्वभाव, दुष्ट गोष्टी आवडत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे काय होतं? नकळत ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला राग येतो, तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात काय निर्माण व्हायला लागते? मलिनता निर्माण व्हायला लागते. अचानक उचंबळून आलेला दुष्ट भाव कार्य करायला लागतो. अचानक त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टी, आपल्यासोबत जे वाईट वागलेलं आहे ते आपल्याला आठवायला लागते. याने असं केलं, याने तसं केलं, मी याला माफ करणार नाही, मी याला असं करणार नाही, मी तसं करणार नाही. पण याच्या अगोदर तुमचे विचार कसे होते? का मी याला माफ करून टाकलेलं आहे. कारण प्रभू येशूने सांगितलंय का या सगळ्यांच्या काय कर, तू चुकाच्या अपराधांची क्षमा कर, म्हणून मी तुझे पण पाप अपराध क्षमा करीन. हालेलुया. आपण क्षमा करून टाकलेलं राहतं, पण अचानक अशी परिस्थिती येते का सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्ट भाव कार्य करायला लागतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय वचन? सर्व मलिनता म्हणजे आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, देवाने ज्या आपल्याला पवित्र केलेलं असतं आतमध्ये, त्याच्या वचनातून ज्या चुकीच्या गोष्टी देवाने आपल्यामधून काढून टाकलेल्या असतात, तर काय व्हायला लागतं? त्याच्यामध्ये मलिनता निर्माण व्हायला लागते. का बरं? कारण राग ती मलिनता निर्माण करतो. कारण तुमचं जीवन तसं नाहीये. तुम्हाला कळलेलं आहे, देवाने सांगितलेलं आहे सगळ्यांवर प्रीती करा. तुम्ही सगळ्यांवर प्रीती करायला लागले, पण अचानक राग येतोय आणि काय होतंय? मलिनता निर्माण करतोय, दुष्ट भाव इतरांविषयी निर्माण करतोय, चुकीच्या गोष्टी दुसऱ्यांविषयी निर्माण करतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करता, याने असं केलं, मी पुढच्या सोबत याच्यासोबत असं करायचं. वचन काय म्हणतं देवाच्या लोकांनो? या सगळ्या गोष्टी सोडून द्या. रिबारा सेखेमेने कलरबा, उचंबळून आलेला दुष्ट भाव सोडून दे. कशा पद्धतीने सोडणार? तर पुढे लिहिलंय, तुमच्या जीवाचे तारण करण्यास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस असे दुष्ट स्वभावाचं, ज्यावेळेस असं उचंबळून यायला लागेल, मलिनता आपल्यामध्ये जाणायला लागेल ना, त्यावेळेस आपल्याला लगेच वचनामध्ये जायचंय देवाच्या लोकांनो. कारण बायबलमध्ये म्हणताय वचन काय? जीवाचे तारण करण्यास समर्थ असलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. हालेलुया. शांतीने तुम्हाला ते वचन रिसीव्ह करायचंय, कारण आपलं जीवन रागाचं, क्रोधाचं नाही आहे देवाच्या लोकांनो, तर आपलं जीवन पवित्र आहे, इतरांवर प्रीती करणार आहे, शांतीचं जीवन आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन पेत्रामध्ये म्हणतं, पेत्राने लिहिलंय देवाच्या लोकांनो का तुम्ही देवाचे वचन स्वीकारा, त्या पद्धतीने तुम्ही जगा, म्हणजे तुम्ही ईश्वरीय स्वभावाचे वाटेकरी होताल. हालेलुया. जसा देवाचा स्वभाव आहे त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगायला लागता. आणि देवाचे वचन जर तुम्ही त्यावेळेस त्या टायमाला जर तुमच्यामध्ये स्वीकारलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्वतःच्या इगोला, स्वतःच्या ॲटिट्यूडला, स्वतःच्या इमोशनला, फिलिंग्सला जास्त महत्त्व न देता जर तुम्ही देवाच्या वचनाला जर महत्त्व दिलं देवाच्या लोकांनो, तर तुमच्यातून प्रभू येशू ख्रिस्त दिसल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण आपलं जुनं जीवन हे संपून गेलेलं आहे. म्हणून कलसेकरास पत्र 3:7 बघा काय लिहिलं आहे. ज्यावेळेस आपला नवा जन्म झालाय त्यावेळेस काय लिहिलंय बघा, तुम्ही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, तेव्हा त्यामध्ये चालत होता. काय लिहिलंय? तुम्ही पूर्वी देवात येण्याच्या पूर्वी तुम्ही वासनांमध्ये चालत होता, त्या पद्धतीने तुम्ही जगत होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा आता पुढचं वचन काय म्हणतंय, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. हालेलुया, काय लिहिलंय? हे सगळं आपल्यापासून दूर करा. देवाचं वचन म्हणतं तुम्ही पूर्वी या गोष्टींमध्ये जगत होता, पण आता आपल्यापासून दूर करा. पुढचं वचन आणखीन लिहिलंय, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतंय वचन? तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकलेले आहे. जुना मनुष्य संपून गेलेला आहे तुमच्यातला, कारण तुमच्यामध्ये आता जो नवीन मनुष्य निर्माण झालेला आहे तो देवाच्या प्रतिरूपाने निर्माण केला गेलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन बघा पुढे काय लिहिलंय, आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जसा प्रभू येशू ख्रिस्त होता तसं देवाने तुम्हाला जीवन दिलेलं आहे देवाच्या लोकांनो. कारण तुमच्यातला जुना जो मनुष्य होता तो संपला गेला आहे देवाच्या लोकांनो. त्या जुन्या मनुष्याला, तुमच्यामध्ये
कुठेही अधिकार राहिलेला नाही देवाच्या लोकांनो. कारण बायबल म्हणतंय, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. नवा मनुष्य तुमच्यामध्ये निर्माण केला जात आहे, बायबल म्हणत आहे. हालेलुया. तुम्ही नव्या मनुष्याला धारण केलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे देवाने आता त्या रागाला तुमच्यावर सत्ता नाही दिली, तर तुमच्या हातामध्ये राग दिलेला आहे देवाच्या लोकांनो. तुम्हाला देवाने कंट्रोल दिलाय का तुम्हाला कधी रागवायचंय, कधी शांत बसायचंय, कसं लोकांसोबत बोलायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात, अरे प्रभू येशू तर देव होता म्हणून तो अशा पद्धतीने जीवन जगला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या आत्म्याकरवी वचन दिलेलं आहे, जसा तो आहे तसे तुम्ही या जगात आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसा प्रभू येशू ख्रिस्त देव होता, जसा प्रभू येशूचा स्वभाव होता, तसंच तुम्ही जीवन जगू शकता देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन त्या परिस्थितीमध्ये सौम्यतेने स्वीकारता. हालेलुया. मुळावलेलं होऊन तुम्ही जीवन जगता देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा तुम्ही त्या रागाला धाबामध्ये ठेवणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ती शांती तुमच्यामध्ये कार्य करायला लागेल आणि देवाचं वचन म्हणतं, शांतीने मोठमोठी पाप कर्मे टळली जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्या पापातून मुक्त झालेलं तुम्ही जीवन जगता, दुष्ट भावातून मुक्त झालेलं जीवन जगता, संताप, क्रोध, गलबला दूर झालेलं जीवन जगता. कारण तुमच्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव दृष्टीस पडायला लागेल ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाला महत्त्व देता. हालेलुया. आणि देवाच्या वचनाकडे फोकस देऊन जीवन जगता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि निश्चितच आज या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस क्राइस्ट. हालेलुया. कोणाची काही जर साक्ष घडले असं नाही वचन ऐकताना, तर तुम्ही तुमची साक्ष कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि जर कोणाला प्रार्थना करून घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या प्रेयर लाईन नंबरवरती संपर्क साधू शकता. प्रेज द लॉर्ड सर्वांना.